सक्सेना मला सांगतात किती जणांचा उद्धार झाला, मानवी देहाचा उद्धार होईल याच्यात नवल नाही ना, होतोच. मता नामे तारिले अपार महापापी कुराचार. महर्षी नारद ज्यांच्या जीवनात आले, वाल्याचा वाल्मिकी झाला, राम म्हणता येत नव्हतं, वाचा अपवित्र झाली. आता मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण किंवा त्याचं स्मरण करायचं, त्याचं चिंतन करायचं अंतःकरणामध्ये, पण जोपर्यंत अंतःकरण पवित्र होत नाही, नाम मिळून सुद्धा उपयोग नाही. जरी गुरुच्या मुखातून जरी आपल्या कर्णरंध्रामध्ये तो उपदेश जरी आम्हाला प्राप्त झाला, पण अंतःकरणाच्या ठिकाणी जर आमचं अंतःकरण जर विचाराने भरकटलेलं असलं तर ते नामस्मरण कधी आम्हाला फलदायी ठरू शकत नाही. म्हणून अंतःकरण निर्मळ होण्यासाठी जीवाच्या देहाकडून, त्या देहाकडून माता वाणीच्या भजनाचे प्रकार सांगितले. चौधरी महाराज, बांगर महाराज, महात्रे महाराज, वैखरी वाचेनी वाचे हरी हरी म्हणावा. तेने काय होतं पुढं, तेने ब्रह्मानंदो होया भवागा नर हरी रामा गोविंदा वासुदेवा. वाचेनी रामकृष्ण हरी मंत्राचा जप करावा लागल. पहिलीच्या विद्यार्थ्याला पहिलं बालवाडीतच घालावं लागेल, त्याला पहिली देण्याच्या का त्याला डायरेक्ट दहावीला घालता येईल. मग कंठस्थ असणाऱ्या मध्यमा नावाच्या भक्तीचं वर्णन, विशेष वर्णन केलं गेलं. कंठामध्ये नीलकंठ भगवान विश्वेश्वराने, काशी विश्वेश्वराने भगवंताचं नामस्मरण केलं. हाला हाल नावाचं विष. मग या देहातून ज्यावेळेस भगवंताची शक्ती निघायची, आता पाप्यांचे प्राण बुधद्वारा वाटे निघतात, पुण्यवंतांचे प्राण 7 द्वारापैकी निघतात. म्हणून इथपर्यंत प्राण आल्यानंतर चित्त भ्रंश होतं. गर्भामध्ये स्मरण 100 जन्मांच्या कर्मांचं स्मरण त्या शिशूला असतं. पहा, गर्भातल्या शिशूला. आणि जन्माला आल्यानंतर ज्यावेळेस अंतकाळच्या प्रवासाचं वर्णन सांगितलं, प्राण कंठाशी आल्यानंतर भगवंत सांगतात अंतकाली स्मरण होतं. शेवटच्या क्षणाला इथं आल्यानंतर प्राण, इथं आल्यानंतर स्मरणाचं रूपांतर विस्मरणात झालं तर एक वासनीमुळे जन्माला यावं लागतं. जड भरत राजाचं उदाहरण. कर्माचं भोग भोगण्यासाठी यावं लागतं. केले कर्म झाले, नाथबाबा सांगतात. आणि मनुष्य देह मिळण्यासाठी जोपर्यंत पाप आणि पुण्य समान होत नाही, मग पाप आणि पुण्य एका जन्मात संचय होईल का? एका जन्मात गुरुची प्राप्ती होणं सोपं आहे का? आता किती जरी तुम्ही म्हणले आम्हाला आप्पा मिळाले, पण आप्पा मिळण्यासाठी तुम्हाला कितीतरी अनंत जन्माचं तप सांगावं लागेल. श्री गुरु मिळण्यासाठी अनंत जन्माचे माऊली ज्ञानोबा दृष्टांत हरिपाठामध्ये देतात. अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. आपण एखाद्याला म्हणलं ना माळगा, त्याची बुद्धी तयारच होणार नाही. का होणार नाही? अनंत जन्माचं पाप आहे ना पाठीमागं. पाप आणि पुण्य एका जन्मात कधी संचय होत नाही. मग जीवाला जसा 184 योनीचा प्रवास सांगितला, मानवी देह मिळण्यासाठी, त्या योनीतून पार करण्यासाठी, त्या योनीला टाळण्यासाठी नाथबाबा सांगतात एक योनी कोटी फेरा, मग लागे वारा मानवी देहाचा. एक योनी टाळण्यासाठी कोट्यावधी वेळेस जन्माला यायचं, कोट्यावधी वेळेस मरायचं. मग परत जर पुण्य आणि पाप समान झालं तरीच पावीची कर्मभूमी. पण इथं मानवी देहाला आल्यानंतर तो लगेच शुद्ध कुळात जन्माला येत नाही. वाल्याचा वाल्मिकी फुकट झाला नाही. जेव्हा महर्षी नारदांचा अंगस्पर्श झाल्यानंतर जाणवलं मागच्या जन्मात उत्तम कुळातला ब्रह्मगुंद असताना या जन्मात कोणत्या प्रकारचे पाप चाललेले. जीवाकडून घडणारे 3 प्रकारचे पाप. त्या पापाचं क्षालन करता येतं, त्या पापाचा नाश करता येतो. काही गोष्टींचे वर्णन सांगितल्यानंतर जीवनामध्ये तुमच्याकडून जसं आता प्रयागराजला ना, आता 2027 मध्ये कुंभमेळा आहे. कशा करता जायचं आपल्याला? 2 प्रमाण माऊली ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात. तीर्थव्रती भाव धरिले करुणा, शांती दया पावना हरि करी. तीर्थव्रती नेम नाही, काय प्रमाणे? तीर्थाचं महत्व सांगणारे 2 प्रमाण आहे. तीर्थव्रत नियम भावी विन सिद्धी, वायाची उपाधी करीसी जना. तीर्थव्रती भाव धरिले करुणा, शांती दया पावना हरि करी. काही राष्ट्रसंतांचे प्रमाण आहे. तीर्था जाऊन काय केले? चर्म प्रक्षाळले वरीवरी. अंतःकरणाच्या ठिकाणच्या पापाची निवृत्ती होण्यासाठी जीवनामध्ये संतांकडून जे नामस्मरण आम्हाला प्राप्त होतं, मग भगवंताचं नामस्मरण ज्यावेळेस आम्हाला
करण्याची युक्ती संत आम्हाला प्रतिपादित करतात सांगतात त्यावेळी जर अंतःकरण जर स्वच्छ निर्मळ जर नसेल माता संतांना करता येत नाही, संतांना जे करता येतं ते देवाला करता येत नाही, जीवाला काहीच करता येत का? जीवाचं येणं कशासाठी, देवाचं येणं कशासाठी, संतांचं येणं येण्याची भिन्नता वेगवेगळ्या स्वरूपाची सांगितली. मग आता देवाचं येणं धर्मरक्षावया अवतार घेशी आपल्या पाळीशी भक्त जना, संतांचं येणं जगत उतारा लागी दरिला मिरविला बडीवार सिद्धाईचा अवतार तुम्हा धराया कारणा किंवा अपना सारिखे करीते तात्काळ. संतांचं येणं जगत उद्धारासाठी असतं, जड जीवांचा उद्धार करण्यासाठी असतं. नवे नवे वाढावया सुख भक्ती भाव धर्म, धर्म वाढवण्यासाठी संतांचं येणं असतं, जीवाचं येणं असतं. त्या धर्माची जोपासना केली पाहिजे. धर्माच्या जोपासनेच्या चौकटीच्या बाहेर आपल्याला जाता येत नाही. मग आता धर्म संस्थापनासाठी नवे नवे त्या धर्माच्या आचरणाचं महत्व. छत्रपती शिवाजी महाराजांचं अवतार कार्य रायरेश्वराच्या मंदिरामध्ये 16व्या वर्षी ज्यांनी शपथ घेतली, राजमाता जिजाऊ शिवबांना तोरणावर तोरणबाण ती धर्माची जी मुक्ती पहा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुळामध्ये शंभू राजांनी यावं, त्या शंभू राजांना इतका त्रास सांगितला गेला, इतका त्रास दिला, मुघल सल्तनतने इतका त्रास दिला. प्रत्येक शरीराचा एक एक अवयव तोडला, प्रत्येक शरीराचा एक एक अवयव. आमच्या सारख्यांना आमच्या अधर्म्यांसाठी जर कोणी जर म्हणले ना आमच्या धर्मात येतो मला सबसिडी हो, खुशाला आम्ही त्या पैशासाठी आमची तोंड काळी करणारी मंडळी ज्यांनी धर्म टिकवण्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान केलं, त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुळात, म्हणून त्या कुळाचं जर वर्णन केलं गेलं. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गड किल्ल्याच्या डोंगरावर, माझ्या राजाचं नाव गड किल्ल्याच्या डोंगरावर. मी लोक बसून खाली. अरे ज्या महाराजांचं नाव घेतल्यानंतर शरीरातल्या रक्तवाहिन्या फणा फणा वाहायला चरित्र होते. आणि आपल्याला जे अस्तित्व निर्माण केलं नाही याच्यामध्ये महाराज जर नसते तर ऐका सबकी काय झाली असती बरं आता. ते संस्कार छत्रपतींनी टिकवले, शंभू राजांनी टिकवले. देश धर्म आणि स्वराज्यासाठी प्राण घेतले आम्ही, शूर आम्ही सरदार काय आम्हाला सिद्धी जोहरने एवढा त्रास, सिद्धी जोहरचा एवढा त्रास. पण पहा रुद्रावतारी भगवान शिव उपासक नवे नवे छत्रपतींचा अवतार हा रुद्र अवतार होता. म्हणून हनुमंतराय असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील. मग आता शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जातीचे मावळे होते का? वैयक्तिक जातीचे माऊली ज्ञानोबरायांचे चरित्र सांगितले. न पाहिया कुळाचा विचार भक्त नाथबाबा सांगतात ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, बाई तसे तुटी जन्म एका जनार्दनी पाय बंदित असे. नाथबाबा वर्णन करतात माऊली ज्ञानोबरायांचं.
माऊली ज्ञानोबा नाथबाबांच्या स्वप्नात दृष्टांत दिला. अजान वृक्षाची मुळी काढ्यापासून लागलेली तुम्ही काढा ना म्हणे. नाथबाबांना विनंती केली. नाथबाबांनी ती मुळी काढली, अज्ञानाची मुळी काढली. म्हणून काही काही असे जीवनामध्ये संत पहा, फार चरित्र का कधी कधी चरित्र ऐकल्यानंतर तुकोबरायाला ज्यावेळेस अंतःकरणामध्ये परमानंदाची ज्यावेळेस प्राप्ती झाली, तुकोबरायांच्या जीवनातली जी अवस्था सांगितली गेली किंवा त्या स्थितीचं वर्णन सांगितलं गेलं. तुका म्हणे जीवा थोर झाले सुख रामदास स्वामींसारखे महान गुरु ज्यांना जीवनामध्ये मिळाले म्हणून तर कार्य धर्माचं केलं. जो राजा जे राजे महाराजांच्या कीर्तनामध्ये खाली बसले, खुर्चीवर नाही बसले बरं का, खाली तुकोबरायांचं 3-3, 4-4 तासाचं कीर्तन. ज्या मामाजी गोसाव्यांनी ज्या विद्वान मंडळींनी तुकोबरायांना त्रास द्यायचा, त्या मामाजी गोसावी तुकोबरायांना मारायचं. संध्याकाळी तुकोबरायांनी जायचं, त्या मम्माजी गोसाव्यांचे हातपाय शेवकावे. त्या मम्माजी गोसाव्यांना ज्या हाताने मारलं त्या हातामध्ये टाळ देऊन कीर्तनात उभं करावं एवढं सामर्थ्य तुकोबरायांचं होतं. धन्य तुकोबास काळाने ज्या तुकोबरायांची सेवा करावी तो काळ आम्हाला खाणार. त्या काळाचं सामर्थ्य त्रैलोक्याचा एका क्षणामध्ये बोट करणारा काळ हा बलवान आहे बरं का. पण काळाच्या बलवानाचं वर्णन करत असताना काळापेक्षा अजून एक व्यक्तिशः बलवान सांगितलं गेला, भगवान परमात्मा. किती बलवान, अस्तित्वाचा जर विचार केला गेला तो आपल्याला बघता येणार नाही, बघता येऊ शकत नाही. कारण का, आपल्याला त्याचं स्वरूप जर बघायचं असतं मग आता त्याच्या स्वरूपाविषयी 2 लक्षणं सांगितले गेली. तटस्थ नावाचं लक्षण आणि स्वरूप नावाचं लक्षण. मग आता स्वरूपाच्या लक्षणाचं स्मरण करायचं ठरलं, त्याला रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निर्विकार तुझी झुराया. मग असा भगवान परमात्मा त्याच्या स्वरूपाविषयी जर जाणारे गेलं, पण त्याच्या अगोदर त्याचं स्वरूप आम्हाला स्मरण करायचं किंवा त्याच्या स्वरूपाचा जर ध्यास घ्यायचा असेल, त्याच्या स्वरूपाची जर वाटचाल करायची असेल तर जीवनामध्ये माऊली ज्ञानोबा सांगतात, जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे, मूळ संचले पल्लवी शाखा संतुष्टी. गुरूंच्या उपदेशाशिवाय आम्हाला त्या स्वरूपाचं स्मरण करता येत नाही. तटस्थ लक्षणाची व्याख्या जर बघितली, तटस्थ हे ध्यान विटेवरी. मग तटस्थ लक्षणामध्ये कसा सांगितला गेला, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, उभा विटेवरी. अवताराच्या राशी तो हा
हे झालं तटस्थ लक्षण. नामदेव महाराज सांगतात नवे नवे अजून एक काकडा प्रकरणामध्ये, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती, पण कधी कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. एकदा जरी त्याचं स्वरूप बघितलं, एकदा जरी त्याच्या स्वरूपाचा लळा लागला, त्या नळीचं वर्णन सांगितलं गेलं. तुकोबाराय सांगता चित्त मोहिये नंदाच्या नंदने, तुका म्हणिये गरुड ध्वजे सावळे रूपडे चोरटे भगवंताने करावं, याला स्वरूप स्थितीचं लक्षण सांगितलेले. मग किती मोठा भगवान अव्यक्त असणारा निर्गुण परमात्मा, ज्याला कुठल्याही प्रकारचा शब्दशः अर्थ लावता येत नाही किंवा शब्दाने शब्द देता येत नाही. मग तीनही गुणाच्या अस्तित्वाच्या पलीकडे ज्याचं अस्तित्व सांगितलं गेलं, एवढा मोठा भगवान परमात्मा गवळणी सांगता यशोदाला सांगते, गवळणी तुझ्या कृष्णाच्या एवढ्या खोड्या पुरुषोत्तम पूर्ण अवतार तो प्रभू श्रीरामचंद्रांचा अवतार कार्यानंतर भगवान श्रीकृष्णाचा अवतार कार्य, एवढ्या खोड्या केल्या. किती खोड्या केल्या? भगवंताचं स्वरूप जर राहता, वेद जर त्या भगवंताच्या स्वरूपाचा गुणानुवाद करायला लागल्यानंतर वेद जाणून गेला, पुढे मौनावला. माता आम्हाला भगवंत कळला, हे म्हणणं आपल्याला कितपत योग्य वाटतं? भगवंत कळून घ्यावा का भगवंत सारखं व्हावं? भगवंत कळून घ्यावा का भगवंता सारखं व्हावं? भगवंत कळून घ्यायची गरज नाही, कारण तुका म्हणे हातो स्वयं परब्रह्म मूर्खनिने वर्म संतजन. आपण देव आहे पण आपण देवासारखे वागत. महत्वाचा मुद्दा, कारण आपल्या ठिकाणचे जे गुण विशेष सांगितले गेले, माता भगवंताला ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टींची सगळ्या गोष्टी आपल्याकडे, पण आपल्याला उणीव आहे त्या गोष्टींच्या. भगवंताला काय द्यावं? भगवंताला मन द्यावं. मन हा मोगरा अर्पुणेश्वरा पुनरुक्ती संसारा येणे नाही. भगवंताला हा देह द्यायचा आहे. ज्या देहाने गर्भामध्ये भगवंताची आराधना केली, भगवंताची स्तुती केली, भगवंताचा गुणानुवाद केला, एक वेळ करी
आल्यानंतर विसरला स्मरणाचं विस्मरणामध्ये रूपांतर झालं, जीवाला दुःख भोगावं लागतं. आता जीवाचे स्वरूप स्थितीचं वर्णन सांगितलं. मुक्त होता परिबळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. सगळ्यांचे संबंधित आपण सगळ्यांबरोबर संबंध जुळून घेतले. घेण्याने जेव्हा करत आहे का त्याचा उपयोग? अवधर त्यांचा उपयोग असता तो कोबरायनं म्हणावं लागला असतं का, टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे. आपण मरू द्या, नुसतं मरू नका बरं का. घरच्यांना कळू द्या आपण गेलो. 8-10 दिवस रड, 3 वर्ष 7 दिवस काहींचे तर दाब्याच्या आदल्या दिवशीच वाटण्यास सुरुवात होती. काय तर त्या तुकोबरायांच्या जीवनामध्ये तुकोबरायांनी सगळी जी लोकांची जी सावकारकी होती सगळी इंद्रायणी मातेला दान केली ना हो. म्हणून तर त्यांच्याविषयीची काही गौरवोद्गार संसाराच्या नावे आम्हाला जमलं तर आम्ही मिळावे. आपण तर रात्री जमेशे फार सुंदर आहे. तर काय होतं, आप्पा जाते त्याच्यामुळे आपल्या सारख्याला किंमत कळाली. संत महात्मे आपल्याकडे येतात ना, हे कारण सांगायचं म्हणजे आपणच ठिकाणा नाही हो. त्यांनी यावं, त्यांना काही काम नाही का, त्यांना काही उद्योग नाही का. जीवाचं कल्याण करण्याचा मानस जरी संतांचा असला, पण संतांविषयी जीवाचं काहीतरी घेणं आहे ना. जीवाला काहीतरी त्या संतांना द्यावं लागतं ना. काय दिलं आम्ही त्यांना? पुण्य फळ दे बहुत दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा. ज्या दिवशी श्री गुरूंचं तुमच्या जीवनामध्ये आगमन होताना समजून घ्यायचं. म्हणून तुकोबराय सुद्धा पुढे सांगतात, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती. ज्यावेळेस श्री गुरूंचं तुमच्या जीवनामध्ये आगमन होतं त्यावेळेस काळाचंही काही चालत नाही, पण संतांच्या वचनावर आपला तेवढा विश्वास पाहिजे. दरी दरी आठवण माने संतांचे वचन, पण आम्हाला धरायचं नाही, सोडायची सवय लागली. माऊलीने सांगितलं मग अशी 22 गुरु झाले, काय सोंग आहे का काय? देवाने केलं जाऊ दे, त्यांचं काहीतरी कोणाशी संबंध आहे आपल्याला. आता जीवनामध्ये सद्गुरु सारिका सोयरा सज्जन दाबिले निदान वैकुंठीचे सद्गुरु सारिका सोयरा सज्जन. एवढा जीवनात सोयरा आपला, बाकीचे सोयरे काही कामाचे नाही. म्हणत तू बरायना नको नको म्हणा, हा बंद लिहून घ्यावा लागला ना आकाशा करता. अहो जन हे सुखाचे दिला घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. नाथ बाबा परत पुढे सांगतात, बहीण कुणाची अभंगामध्ये प्रत्येक शब्दाला तुकोबराय सावध का आपलं नाथ बाबा सावध करतात. एका जनादनी म्हणे धरा हरिभजनाची गोडी. सोयराबाईला काय सांगायचं? हरिभजनानी नकाळ घालवू नको रे. किती वेळ आम्ही भगवंताशिवाय राहू शकतो? तुकोबरायांच्या जीवनामध्ये तुकोबरायांची जी स्थिती सांगितली गेली, जीवना वेगळी मासोळी तैसा, तुका तळमळी पाण्याच्या बाहेर माशाचं अस्तित्व संपुष्टात येतं. मग भगवंतासाठी आम्ही किती वेळ रडलो, भगवंताचा धावा केला का? पण आमच्या वृत्तीला
दृष्टांत सांगते, अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप. कधी लागेल रे बेड्या तुला कुणी अभंगाची कधी लागणार आहे? अहो या जीवनात आपल्याला या गोष्टी करायच्या आहे. जरी तुकोबरायांचं प्रमाण करू नका काही, काय माहिती आपण काहीच करत नाही. अहो आपल्या जन्म मरणाच्या चक्रातून आपल्याला बाहेर पडायचंय. आपल्या उद्धाराची काळजी आपण करायची आहे. आपल्या उद्धाराची काळजी लटिका व्यवहार. माऊली ज्ञानोबा हरिपाठातला दृष्टांत सांगतात, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येऊन झाड हलविला. भगवंताने आमच्या अंतःकरणामध्ये कधी यावं, ज्यावेळेस चित्त शुद्ध होतं, अंतःकरण पवित्र होतं, तेव्हा गवळणी सांगावं, हरी यावे आता मंदिरी, नाही कोणी दुसरे घरी. भक्ती पहिलीची लागली गोळी. काय उदाहरण आहे, काय उदाहरण नाही. पण आम्हाला काय झालं, नडी फुंके सोनारे इकडून तिकडे गेले. तुमची एनर्जी किती दिवस टिकून राहणार सांगा? एक निश्चय करा, आजचा दिवस आपल्यासाठी हा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी त्यांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला एक स्वतंत्र अस्तित्वाचा एक विचार आम्हाला स्फुरण पावायचा आहे. त्याचं स्मरण करायचंय का? कै मी उद्धार पावेल, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, कै मी गाडीवर गाडी घ्यावी. अहो माळ म्हणजे तुम्हाला तुमचं जन्म मरणातून बाद व्हायचं. ध्रुव बाळाने 5 वर्षाच्या वयामध्ये भगवंताला मागितलं. काय मागितलं? तेव्हा अशा ठिकाणी जागा दे. आढळ पद भगवंताला द्यावं लागलं त्याच्या भक्तीला प्रसन्न होऊन. मग देवाने आमच्यासाठी काही द्यावं हे म्हणण्यापेक्षा आम्ही देवासाठी काय केलं पाहिजे हेची देवा पै मागत, चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा. देवाकडे एवढंच मागव. गुरुकडे काय मागायचं? गुरुला काय द्यायचं आपल्याला? अहो जीव जरी दिला तरी कमी म्हणून सांगितलेलं. जन्मोजन्मी जेव्हा जेवढे जन्म होतील आम्ही त्यांची ऋणातीत असलो पाहिजे ही अपेक्षा आपण जीवनामध्ये बाळगा. संतांच्या विषयी जीवनामध्ये पहा, माऊली ज्ञानोबा हरिपाठामध्ये पहिल्या अभंगात सांगतात, देवाची द्वारी उपाक्षण बरी, तेली मुक्तीच्या रिसा दिलेल्या, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. दुसरं उदाहरण सांगितलं गेलं, नाथबाबा सांगतात, अर्धक्षण घडता संतांचे संगती, तेली होय शांती महत पापा. आता अर्धक्षणामध्ये संतांची संगत जीवाला पाहिजे. परिणाम त्याचं पुण्यफल काय आहे? आपण सारिखे करीती हे संतांच्या ठिकाणचे लक्षण सांगितले. जीव हा समर्पित भावनेने ज्यावेळेस संतांना आपलं ऐश्वर्य समर्पित करतो तेव्हा स्त्री गुरु त्याला आपल्या स्वरूपाला आणून ठेवतात. नवे नव्हे हरिप्राप्तीसी उपाय, हरिप्राप्तीसी पहिल्या चरणामध्ये उदाहरण जे सांगितलं गेलं, संता शिवाय ती वस्तू प्राप्त होत नाही. म्हणून जीवनामध्ये संतांचं फार मोठं महत्व आहे, श्री गुरूंचं फार मोठं महत्व आहे. म्हणून
जनार्दन स्वामींच्या कृपा आशीर्वादाने संत एकनाथ महाराज म्हणतात हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. बघा आता पाय धरल्यानंतर मग आता साधूचे पाय कुठं सांगितले दृष्टीने बघितलं तर शरीराचं वर्णन सांगितलेलं म्हणून मग अशी साईबाबा महाराजांनी फार सुंदर सांगितलं. व्यक्तिशः जरी त्यांनी आम्हाला अव्यक्ताचा जरी आमचा संबंध अव्यक्ताशी आहे पण व्यक्ती रूपाला सुद्धा तेवढं जीवनामध्ये फार मोठं महत्व आहे बरं का महत्व आहे. मग कोणाकडून त्या गोष्टी प्राप्त झाल्या अदृश्य दर्शनी संतांची दर्शन संतांचं अदृश्य जीवाला सुद्धा अदृश्यत्वामध्ये जावं लागतं. अदृश्यत्वामध्ये जाणं म्हणजे स्वतःला नाहीसं करणं काय जे अदृश्यातले जे वर्णन विचार करण्यास सांगितलं गेल्या तू सोडून देहाभिमानाची देहाचा अहंकार आपल्याला सोडावा लागतो म्हणजे अदृश्याकडे जावं लागतं. मग आता भावेवी न देव न कळे मी संदेह गुरुविना अनुभव कैसा कळे. मग आता देवाकडे जायचं ठरलं. देवाचा संबंध अव्यक्ताशी सांगितला गेला. अव्यक्त निराकार नाही जे आकार जेथून चराचर हरिसी भजे त्या स्वरूपापर्यंत जायचं असं तर संतच आम्हाला आयुष्यामध्ये नेत असतात. मग तैसा हृदयामध्ये विरामो असता सर्व सुखाचा का भ्रांता शिकामो विषयावरी. मग 21व्या ओळीमध्ये काय सांगितलं सद्गुरूच्या हृदयामध्ये स्थान फार मोठं सांगितलेलं आहे. आता अंतःकरण कोणाचं दिसतं का मन दिसत नाही बुद्धी दिसत नाही चित्त दिसत नाही अहंकार दिसत नाही पण आता स्थूल देह सगळ्यांना दिसतो. स्थूल देहाच्या पलीकडचा जो देह सांगितला गेला सूक्ष्म देह. मग आता सूक्ष्म देह भगवंताच्या स्वरूपापर्यंत न्यायचा मग त्याला दुसरा देह म्हटलेलं आहे. आम्ही जन्म जर अनेक प्रकारचे जर पाप केले असतील आम्हाला कोणता देह प्राप्त होतो आम्हाला यातना नावाचा देह प्राप्त होतो. यातना नावाच्या देहाला फार मोठा भयंकर त्रास सांगितलेला आहे. आता जाऊ दे यातना नावाचा देह नंतरचा भाग राहिला. तुम्हाला जर शरीरामध्ये शुगर नावाचा जर आजार असेल जर पायाला जर एखादी जखम जर झाली तर तिचं काय करता येतं का काहीच करता येत नाही. पहा काय रोग जडलेले रोग आपल्याला जडून गेले. रोगाची व्याख्या सांगितली तुका म्हणे पापे येती रोगाची जपे. मग त्या पापाचं निर्मूलन नाहीसं करायचं असेल तर तुका म्हणे पापे जाती संतांची जपे. संतांचा जप करायचा संतांचा जप करायचा म्हणजे संतांनी जो मार्ग आम्हाला सांगितला निरोपाने सांगतात मार्ग दावणी गेले आधी दया विधी संतते तेनीची पंथी चालू जाता न पडे कोणता कुठे काही. आपणचं नाव नामदेव. आता नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग अशी व्याख्या वाळवंटातल्या प्रसंगामध्ये सांगितली.